पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला ना तुमच्याशी जरा बोलायचंय। तुम्हाला मी सुचवते पण तुम्हाला कळतच नाही। मयुरी जसं म्हणाली ना तसं तुम्ही मला तुमची असिस्टंट म्हणून का नाही ठेवून घेत? मला माहिती आहे मी घराच्या बाहेर काम केलेलं तुम्हाला आवडत नाही, पण आपलंच ऑफिस आहे ना, आणि आपल्या ऑफिसमध्ये काम करणं म्हणजे घरीच काम केल्यासारखं आहे। आणि मला ना पगारही नको, म्हणजे जे पगाराचे पैसे वाचतील ते आपण आपलं घर घेण्यासाठी वापरू। तुम्ही ना एक काम करा, मला एक 2 दिवस तुम्ही नोकरीवर ठेवून बघा, म्हणजे काय त्याला म्हणतात ते प्रोबेशन पिरियड। जर तुम्हाला माझं काम आवडलं तर मग नोकरी कन्फर्म। कशी वाटली माझी आयडिया? सोपले। उद्याच बोलते यांच्याशी, पण मला माहितीये माझी नोकरी कन्फर्म आहे। अरे मयुरी, अगं एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललीस? ते एक्स्ट्रा क्लासेस आहेत ना कॉलेजमध्ये, म्हणून लवकर बोलवलंय। उज्ज्वला, अगं चल लवकर। आले आले काय आले आले, नेहमी उशीर करते प्रत्येक गोष्टीत। हो, रात्री डोळा नव्हता लागला काय पण तू। आई चल मी येते। ते बघ, अगं तुला मी सांगितलं होतं ना मला डब्बा नकोय म्हणून, का सकाळी उठून करत बसलीस? अगं शिल्पी जाणारच होती म्हणून तिच्यासाठी केला। ओ, म्हणजे तिच्यासाठी एवढा अलार्म वगैरे लावून उठलीस तू? बरं ते सोड, तू सांग, तू बाबांशी काही बोललीस का? हो अगं, काल रात्री बोलले, पण झालं काय माहिती ना, मी एकटीच बडबडत बसले आणि ते झोपून गेले। त्यांनी ऐकलं असतं तरी तसा काही खास फरक पडलाच नसता। आई, ते मुद्दाम टाळतायत। नाही हं, तुझे बाबा तसं काही करत नाहीये। मी थोड्या वेळानंतर त्यांच्याशी बोलते आणि मला खात्री आहे ते नक्की होकार देतील बघ। बरं चल मी येते। निघ लवकर, बाय। वहिनी, माझी कॉफी तयार आहे का? हो हो आणते। ठीक आहे, थँक्यू। तुला काही खायला आणू का? नाही नाही, एवढ्या सकाळ सकाळी माझी काही खायची इच्छा नाहीये। बर, ऐक ना बहिणी, मयुरी कुठे आहे ग? अगं तिचे एक्स्ट्रा क्लासेस आहे ना, तिकडे गेली ती। एक्स्ट्रा क्लास? वहिनी, तुला एक टिप देऊ का? मयुरी आता ज्या वयात आहे ना, त्या वयातली मुलं किंवा मुली जे काही सांगतात त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो। ते जे सांगतात त्यातलं सगळं खरं असतं असं नाही। माझी मयू असं काही करणं शक्यच नाही। हे बघायला तुझ्याकडे वेळ असतो का? नाही, बाईसाहेब हल्ली वेगळ्याच ग्रहावर असतात म्हणून मी विचारलं। कसं आहे ना वहिनी, मी जे काही बोलते त्यातलं सगळं तुझ्या भावाला सांगण्यापेक्षा जरा स्वतःच्या मुलीकडे लक्ष दे, त्याचा जरा जास्त फायदा होईल। आणि हा, डबा नकोय मला अगं, कॉन्फरन्स आहे ना, तर तिकडे चहा नाश्ता लंच सगळंच असणार आहे। सॉरी। हॅलो रुद्र, हो हो जस्ट पोचले मी। हो, डायमंड कन्व्हेन्शन सेंटर राईट? हां
आणि ऐक ना, त्या मॅडमचं नाव काय रे ज्यांना मला भेटायचंय? रितिका. ओके ठीक आहे, बाय. नाही, एक मिनिट ऐक ना, मी ना घरी काहीच सांगितलं नाहीये, तर तू कॉलेजमध्ये मॅनेज करशील ना? थँक्यू. हा, बाय. दूध पी बाळा. नको मला दूध. अरे थोडस. नाही, मम्मी कुठे गेली? संजू झोपला होता म्हणून मम्मी निघून गेली. बरं बरं, तू दूध पी. तुला आज स्कूल बस मध्ये सोडताना ना दुकानातून चॉकलेट घेऊन दे. प्रॉमिस? प्रॉमिस, दोघांनाही. घे आता. अश्विनी, आज ना मला नाश्ता नको. एका ग्लासात मध, दालचिनी पावडर आणि सब्जा भिजव. मी ग्लासभर तेच पी. काही नको. एक नाही 100 रुपये केले तरी तुझं वजन काही कमी होणार नाही. जे मिळतं ते खायचं. मॉर्निंग वॉकला जाते, बायकांसोबत गप्पा मारते, नको ते खेळ डोक्यात घेऊन घरी येते. अश्विनी, ये लवकर. आले. मी पण जरा आवरून घेते. हो, हा. काय हो? अरे काय चाललंय? हे शर्ट इकडे पडलं, एक शर्ट नाही ते कपाटात. सॉरी म्हणजे ना मुलांच्या नादात ना विसरूनच गेले मी. लवकर इस्त्री कर प्लीज. अरे रोजचं झालंय. करते. काय एक तर जायचंय बाहेर आणि अहो, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तुम्ही ना एक काम करा, मला एक 2 दिवस तुम्ही नोकरीवर ठेवून बघा. म्हणजे काय त्याला म्हणतात ते प्रोबेशन पिरियड. जर तुम्हाला माझं काम आवडलं तर मग नोकरी कन्फर्म. हे बघ, मला ना आता खूप काम आहे आणि त्या कामाचा विचार माझ्या डोक्यात चालू आहे. सो प्लीज तू काहीही बोलू नकोस आता, प्लीज. अहो, मी तुम्हाला तेच सांगते. मी मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचं, मी आलो. अहो, एक्सक्यूज मी मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माय सेल्फ मयुरी वाघमारे. ओ, कम कम. मॅम, मला काय करायचंय? मयुरी, तुझं आय कार्ड तिथे ठेवलंय, ते घेऊन ये आणि पटकन चेंज करून मला भेट. मग मी तुला सगळं समजून सांगते. ओके मॅम, थँक्यू. मयुरी वाघमारे. येस. सिग्नेचर. हे घे. ते ठेव बाजूला. हे घे बिल आणि हे पैसे आणि आजच भरून टाक. मी विसरलोय, ड्यू डेट गेली त्याची. बाबांना सांगते मी. हे बाबांना सांगू नको. ड्यू डेट गेली आहे. त्यांना कळलं ना, मला वाटेल तशी बडबडतील. तू जा दुपारची आणि भरून ये, कळलं? हो, पण मी कधी लाईट बिल भरलं नाही. हो, आता साड्या नेसवायला जातेस ना लोकांच्या घरी, ते जमतं तुला? हेही जमेल. शिक्षित. चल, मी येतो. मला वेळ नाही आता. अहो, ऐका तरी, मला काहीतरी सांगायचंय. अहो, मॅडम, तुमची साईन पाहिजे. आलेच. शिल्पी म्हात्रे. थँक्यू. चल. अगो, कुठे लक्ष? मी तुला दिसले नाही. एवढी बारीक झालीये की काय? राजू. अगं, मी माझ्याच विचारांमध्ये होते, घाईत होते म्हणून लक्ष नाही गेलं. कुठं चालली एवढी घाईत? इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू? तू जॉब इंटरव्ह्यू देतेस? कुठे आणि कुठल्या कंपनीत? श्रेयस रियालिटीज मध्ये. अगं, यांना एक असिस्टंट हवाय. हे असिस्टंट प्रकरण फारच सिरियस आहे वाटतं. मला बबन पण सांगत होता की श्रेयसच्या ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू चालू आहेत म्हणून. हो अगं, बरेच लोक येऊन गेले इंटरव्ह्यूला.
म्हटलं आपणही जाऊ. म्हणजे मी आता ऑफिसमध्ये जाते आणि थेट खुर्चीमध्ये बसून इंटरव्ह्यू देते. म्हणजे कसं होईल ना, मला जॉब मिळेल आणि यांना असिस्टंट. बरं मी निघू का? खूप घाईत आहे आणि ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी ना मला मार्केटमध्ये पण जायचंय. मी तुला सोडू का? नाही नको अगं, तुला उशीर होईल आणि मला जरा गणूचं दर्शन पण घ्यायचंय. मी जाते. बरं ठीक आहे, बाय. आणि संध्याकाळी भेट. हा, आणि मी लवकर येणार आहे, त्यामुळे तूच चहा प्यायला ये घरी. ओके, बाय बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय पगाराची अपेक्षा काय आहे तुमची? तुम्हाला हवे तेवढे द्या, माझं काही म्हणणं नाही. पण 12च्या आधी आणि 5च्या नंतर मी काम करू शकत नाही. अच्छा, मग ठीक आहे. हे घ्या, मी कळवतो तुम्हाला. हा, वा श्रेयस वाघमारे, तुम्हाला सोडून सगळ्यांना माझं इकडे. एक असिस्टंट शोधणं इतकं कठीण असू शकतं मला वाटलं नव्हतं. कम इन. तू आणि हे काय? हे भूतासारखे कपडे का घातलेत? भूतासारखे नाही, कॅन्डिडेट इंटरव्ह्यू द्यायला आलंय. मला असं समजलं की तुमच्या ऑफिसमध्ये असिस्टंटची जागा रिकामी आहे आणि नेहमीप्रमाणे तू मला यावेळेस डच्चू दिला. तू सांगत का नाही यार? हा, तू मला सांगितलं असतं तर तुझा वेळ वाचला असता. हा, एवढे इंटरव्ह्यू घेत बसण्याची गरज नव्हती तुला. हा चल, आता आलोयच आहे ना, तर फॉर्मॅलिटी म्हणून 4 प्रश्न विचार. हा चल, आणि जॉइनिंग लेटर दे. मॅडम, युअर फोल्डर अँड कार्ड. सर, मे आय हेल्प यू? आय नीड वॉटर. जस्ट अ सेकंड सर. हो, फर्स्ट सेशन वॉज डॅम गुड. आमच्या पॉलिक्लिनिकमध्ये या सगळ्याच फॅसिलिटीज आहेत खरं तर. आणि आता आम्ही एक्सपान्शनचा विचार करतोय आणि खरं तर त्याचसाठी आम्ही मोठे पार्टनर्स सुद्धा शोधतोय. थंड पाणी सुद्धा द्या. त्यांना हवं असेल तर मला परत यावं लागेल. इथे AC असून पण घसा खूप कोरडा कोरडा पडतोय ना. एक्सक्यूज मी, पाणी प्लीज. हो. बापरे, बरं झालं बाई तू असला. केवढं टेन्शन घेतलं होतं मी हा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी. चल चल, बरं झालं आलास. माझं तेवढं एंटरटेनमेंट झालं. चल आता जा, मला माझी कामं करू दे आणि तू तुझी कामं कर. जा. ए भाई, अरे त्यासाठीच आलोय मी, तुझं काम करायला आलोय, तुझा असिस्टंट म्हणून. आणि मला माहिती तू मला कामावर ठेवणार म्हणजे ठेवणार. ए भाई, पगार किती देणार? ए पांड्या, चल निघ आता, पुढचा कॅन्डिडेट येईल. अरे परत पाठव त्याला. अरे एक असिस्टंट इथे असताना दुसरा कशाला हवाय? म्हणजे तू सगळं सिरियसली बोलतोयस? नाही तर काय. थांब, तुला विश्वास बसणार नाही. हे बघ बिल, हे बघ, हा 800 रुपयाचा शर्ट, 1200 रुपयाची पॅन्ट, आणि हे बघ शूज नवा कोरा 350 रुपयाचा. अरे भाई, खर्च केलाय यार, सिरियसलीच बोलतोय मी. तू वेडायस करे? तू कसा काय माझा असिस्टंट बनू शकतोस? नाही, तुझं एकदम करेक्ट आहे. पण भाई तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. हा, मला माहिती आहे की आपल्या जवळच्या मित्राला असिस्टंट म्हणणं तुला जरा जीवावर येईल, तुला वाईट वगैरे वाटेल. आणि कसं आहे, मला तुझा पार्टनर पण बनायचं नाहीये. अरे मला तेवढं बिझी नाही व्हायचं यार, मला वेळ पण मिळाला पाहिजे क्रिकेट खेळायला. पांड्या, तुला कळत नाहीये का? मला कळत नाही? अरे उलट मला जास्त कळतं. तुला काय हवंय, कधी हवंय हे मी न सांगता चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. आणि एवढा चांगला असिस्टंट तुला कुठे मिळणार आहे यार? ते पगाराचं आहे ना, गंमत म्हणून बोललो होतो,
जास्त मनावर नको घेऊ. हा चल पटकन जॉईनिंग लेटर दे. माझा टेबल कुठे आहे? अरे नाही नाही बाबा, ते म्हणत नाहीये मी. मग ही नोकरी मी तुला नाही देऊ शकत. अरे पण का? अरे मैत्री आणि बिझनेस मिक्स नाही करायचा मला, कळलं? नाही बरोबर आहे तुझं, पण आपल्या बाबतीत आपण सुरुवातीपासून सगळं एकत्र करत आलोय ना. हे बघ, तुझ्या बिझनेसचं काम तुझं सगळं मीच करत आलोय, बरोबर? नंतर आपण टपरीवर एकत्र चहा पण पितो, बरोबर? अरे मग फरक काय पडतो यार? हा चल पटकन मला जॉईनिंग करून घे आणि पटकन कामाला लागू आपण. हा इथे श्रेयस वाघमारे, ते अमिताभ बच्चन, मी त्यांची ऑडिशन घेतोय. बापरे पांड्या. हा बोला, तुम्ही बोला. असिस्टंटच्या इंटरव्ह्यू साठी आलोय. झाला इंटरव्ह्यू झाला, असिस्टंट पण फुल झाला. अरे मित्र, आहेस कुठे तू? किती उशीर केला यायला? किती नंबरची बस पकडली होती? 19. अरे आता 20 नंबरची बस पकड आणि तसाच घरी जा. पटकन घरी जा, नाही तरी बस सुटायची बरं का. लवकर 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 चल 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 चल. बहुतेक याला 20 नंबरची बस नाही मिळणार आहे. तू वेडा आहेस का जरा? गळ्यातच पडतोयस. तुला एकदा सांगितलं ना, ही नोकरी मी तुला नाही देऊ शकत. तुझं तेच चालू आहे. माझ्या ऑफिस मध्ये काम करायला मला एक सेन्सिबल स्मार्ट मुलगा हवाय, तुझ्यासारखा रोड साइड ब्रोकर. काय म्हणालास तू? मी कोण? रोड साइड ब्रोकर? ऐका सगळ्यांनी, आता आपल्याला पुढचं थोड्याच वेळा सेशन सुरू होईल. सेक्शन बी मध्ये ते आहे आणि तिथे जाण्यासाठी जी काही लोकांना आपल्याला मदत करता येईल ती करायची आहे. त्यांना मिळायला हवी ती मदत. विशेष करून आपल्याला सिनियर डेलिगेट्सकडे लक्ष द्यायचंय. आलंय लक्षात? ओके मॅम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी पर्सनली प्रत्येकाकडे जाऊन विचारेन. ओके. शिल्पी मॅम, आत्या आत्या इथे काय करते? बापरे, तिने मला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. काय करू मी? हे बघ पांड्या, जरा समजून घे. हे काम वेगळं आहे बाबा. वेगळं? वेगळं असं काय? तुझे सगळे कामं तर मीच करतो. तुझे सगळे पेपर्स बनवणं, सगळ्या पेपरचं रजिस्ट्रेशन करणं, हे सगळं कोण करतं? तू तेवढंच करू शकतोस. मला या ऑफिस मध्ये असिस्टंट म्हणून माझ्यासारखा एक स्मार्ट मुलगा हवाय. तू फक्त हीच कामं करतो, तुला जॉबचा अनुभव पण नाहीये. ही सगळी कामं मी एकट्याने केली आणि आता ही सगळी कामं मी ऑफिस मध्ये बसून केली असती, मलाही जॉबचा अनुभव आला असता ना. आणखीन खूप गोष्टी असतात पांड्या, तुला कळत कसं नाहीये? मग तू शिकव ना, मी शिकतो ना. काय काय शिकव मी तुला? सांग ना, काय काय शिकव? बसायचं कसं, उठायचं कसं, बोलायचं कसं? कपडे धड घालता येत नाही तुला. हे असे भूतासारखे कपडे घालून फिरतोस. इंग्लिश मध्ये 2 वाक्य बोलता येत नाही तुला. अरे इंग्लिश जाऊ दे, हिंदीची सुद्धा धड 2 वाक्य बोलता येणार नाही तुला. लोकांना सगळा हा जोक वाटतो. ती दुसरी माझी बायको, ती कालपासून माझ्या मागे पडली. मला असिस्टंट ठेवा, मला असिस्टंट ठेवा. अरे हा बिझनेस आहे, जोक नाहीये. श्रेयस रियालिटीज हे एक ब्रँड आहे. आणि तुम्ही दोघं ना जिथे आहात तिथे ठीक आहे. तू मित्र म्हणून आणि ती बायको म्हणून. मला माझ्या ऑफिस मध्ये एक चांगला मुलगा हवाय असिस्टंट म्हणून. आणि ती क्लास आणि तो दर्जा तुम्हा दोघांमध्येही नाही. दर्जा? माझा असिस्टंट स्मार्ट हवा, हुशार हवा. कस्टमरला सुद्धा बघितल्यानंतर वाटायला हवा क्या बात आहे. आणि ती बात ना तुम्हा दोघांमध्ये सुद्धा नाही. श्रेयस, सरळ सरळ सांग ना, तुला माझी लाज वाटते? तू लायकी काढलीस यार. खूप मोठा माणूस झालाय श्रेयस. चूक तुझी नाहीये, माझी आहे. खरं तर मीच विसरलो होतो. आमचा श्रेयस खूप पुढे निघून गेलाय, खूप पुढे. आणि तू बरोबर बोललास, माझ्यासारख्या रोड साइड ब्रोकरची जागा ऑफिसमध्ये नाही, बाहेर टपरीवर आहे.
सॉरी. आणि श्रेयस, तू मला जे बोललास ते ठीक आहे, पण वहिनींबद्दल बोलायची तुझी लायकी नाहीये.